नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा गुरुवारचा दिवस आहे आणि आजचा तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार आहे. तर बऱ्याच ताईंनी मागच्या वेळेला ना काय-काय म्हणजे कमेंट्स केल्या होत्या, विचारलं होतं. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देऊ. तर गुरुवारी बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे, की ताई गुरुवारी घर स्वच्छ नाही करायचं का? झाडू नाही काढायचा का? लादी नाही पुसायची का? तर बघा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या शास्त्रानुसार दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक कारण जे आहे ते म्हणजे की ह्या गोष्टी केल्याने आपला गुरुग्रह कमजोर होतं असं म्हटलं जातं. पण मलाही असं वाटतं, की जेव्हा स्वच्छताच नसते ना, तर तिथे पूजा करण्यात पण काहीच अर्थ नसतो. आणि माता लक्ष्मीची पूजा ही स्वच्छतेच्या म्हणजे स्वच्छ जागीच केलेली खूप छान वाटते आणि सध्या तरी ना घरात हवेमुळे खूप धूळ येते आणि त्यामुळे जर झाडू नाही काढला, लादी नाही पुसली, तर घरात अगदी म्हणजे जसं आपण अंघोळ नाही करत ना, अक्षरशः तसं घर वाटतं. तर म्हणून मी तरी गुरुवारची झाडू लादी करते. पण दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे केस धुण्याबाबतीतली, की केसही धुतले जात नाहीत. तर मी ती गोष्ट कटाक्षाने पाळते. गुरुवारी मी केस धुत नाही. बघा ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत, कंट्रोलमध्ये आहेत, तर त्या आपण करू शकतो. पण ज्या गोष्टी नाही आहेत, तर त्या आपण सोडून द्यायच्या. तुम्हाला तुम्हाला जे पटेल ना, तसं तुम्ही करा. तर मग त्या गोष्टीतले दोष आणि गुण सगळंच म्हणजे आपल्याला लागू पडतं. तर ते पेलण्याची सुद्धा जबाबदारी आपल्यामध्ये असली पाहिजे. तर चला आता मी आजचं लेपन पहिले करून घेते. सगळ्यात पहिले पूजा सुरू करताना ना, सगळ्यात पहिली जी गोष्ट मी करते ती म्हणजे की लेपनाची. कारण ना जे घट्ट लेपन केलं जातं तर ते सुकायला थोडा वेळ लागतो. मग आपल्या बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीची पूजा होईपर्यंत ते लेपन छान सुकून जातं आणि त्यानंतर मग पुढची जी रांगोळी वगैरे आहे ती आपण उंबरठ्यावरती काढायची. तर बघा अशा प्रकारे लेपन लेपन करताना ना त्याच्यामध्ये छान मी ते स्प्रे आहे ना तो मिक्स करते. त्यामुळे काय होतं मस्त असा दरवाजावरती असा सुंदर असा सुगंध दरवळत राहतो. तर त्याच हळदीने मी दरवाजावरती असं स्वस्तिकसुद्धा काढून घेते. स्वयंपाकघराचा जो आपला ओटा आहे तर समोरचा जो भाग आहे तिथे टाईल्सवरती तिथेसुद्धा स्वस्तिक काढून घेते. हळदीचंच काढते. गुरुवारचा शक्यतो पिवळ्या रंगाचा ते जेवढा तुम्ही जास्त वापर कराल ना तेवढा जास्त तो शुभ मानला जातो. तर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन त्यानंतर सगळ्या झाडांना मला पाणी घालायला लागतं. सगळ्या झाडांना पाणी घालताच माझे 20-25 मिनटं जवळपास जातात. पण पूजा करताना माझा हा नेहमी कटाक्ष असतो, की पहिले सगळं आवरून घ्यायचं आणि त्यानंतर पूजेला बसायचं. नाहीतर काय होतं, की आपलं सगळं जे लक्ष आहे ना, ते त्याच्यामध्येच अडकून राहतं, की आता पाणी येईल, मग हे करायचं आहे, मग ते करायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात राहतात. किंवा मग तुम्हाला अगदीच जमत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही पूजा करू शकता. पण बघा पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला पहिले घर स्वच्छ करावं लागतं. बाकीच्या बऱ्याच गोष्टी पूजेसाठी लागतात. तर त्यामुळे मला तरी म्हणजे मला जे कम्फर्टेबल वाटतं किंवा मला जे जमतं तर त्याच्यानुसार मी पूजा करते. असं नाही आहे की दुसरं कोणी त्या वेळेला उठून पूजा करते तर तुम्ही त्याच वेळेला करायला पाहिजे. तुम्हाला ज्या वेळेला व्यवस्थित वाटतं तुमचं डोकं जेव्हा छान शांत असतं, मन जेव्हा शांत असतं, त्या वेळेला तुम्ही पूजा करणं गरजेचं आहे. फक्त ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की इतर ज्या आपण रोजच्या ज्या पूजा असतात, तर त्या तुम्ही शक्यतो 12 वाजण्याच्या आधीच करा. पण ही जी महालक्ष्मी आईची पूजा आहे ना, ही तुम्ही अखंड दिवसभरात करू शकता. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, की संध्याकाळीसुद्धा ही पूजा मांडली जाते. तर दिवसभराचा ह्याच्यासाठी वेळ असतो आपल्याला. तर म्हणून जसं मला जमतं, जसं सगळ्या एक एक गोष्टी आवरून त्यानंतर मी पूजेला बसते. पूजा करताना ना आपलं सगळं मन, आपलं सगळं लक्ष हे आपल्या पूजेमध्ये असलं पाहिजे. तेव्हाच ती पूजा तिथपर्यंत पोहोचते. तर आजचं स्वामींना हे जे वस्त्र घातलं आहे ना, हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने घातलं आणि ते इतकं सुंदर दिसायला लागलं, की काय सांगू. म्हणजे त्यांची जी पगडी आणि त्यांचं जे वस्त्र ते अगदी म्हणजे म्हणतात ना, की थाट जो असतो ना, तसा अगदी राजेशाही थाट त्यांचा वाटतोय.
आणि खूप छान दिसत आहेत स्वामी. आणि म्हणजे नेहमी काही ना काही वेगवेगळे असे बरेचसे मला अनुभव येतात, की स्वामींच्या बाबतीत, की ते आपल्याला दाखवतात, की नेहमी, नेहमी मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या दुःखातसुद्धा, तुझ्या सुखातसुद्धा, सगळ्या गोष्टीत मी तुझ्यासोबत आणि तुझ्या 2 पावलं कदाचित पुढेच उभा आहे. असं प्रत्येक वेळी ते दर्शवतात. फक्त ते बघण्यासाठी आणि ते समजण्यासाठी आपले तेवढे विचार आणि आपली तेवढी भक्ती म्हणजे तिथपर्यंत पोचलेली असली पाहिजे, तरच ते तुम्हाला जाणवायला सुरुवात होत जाते. नमस्कार. तर आजच्या तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आज मी जरा लवकरच फटाफट तयारी करायला घेतली आहे, कारण पूजेला पुढे खूप उशीर होतो, वेळ होतो. तसं व्हायला नको म्हणून आणि व्यवस्थित आपली आरामात छान पूजा झाली पाहिजे. तर म्हणून आज जरा लवकर सुरुवात केली आणि सकाळपासून जर तुमच्यासोबत थोडं थोडं सगळं शेअर केलं. तर आता देवपूजा पण माझी झाली आहे. आता पहिले वाचन करून घेते रोजचं आणि त्यानंतर मग मी माझ्या म्हणजे महालक्ष्मी आईच्या पूजेला आज सुरुवात करणार आहे. तर चला. तर माझ्याकडे हा जो विष्णू शंख आहे ना, तर हा पण मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवला होता दादांकडून. त्यांच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत. तर घरात शंखनाद नक्की करावा. आपण जेव्हा शंखनाद करतो ना घरामध्ये, तर तेव्हा घरामध्ये जी पण काही नेगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर निघून जाते. जसं आपण घंटानाद करतो, त्यामुळे जशी एनर्जी बाहेर जाते नेगेटिव्ह, तसंच शंखनादाने सुद्धा होते. आणि शंखनाद करणं हे एक प्रकारचं आपल्या शरीराचा सुद्धा त्याच्याने व्यायामसुद्धा होतो. तर असो, आता मी पहिले एक-एक गोष्टी केल्या बघा. पहिले उंबरठ्याचं लेपन करून घेतलं. त्यानंतर जी रोजची देवपूजा होती ती करून घेतली. त्यानंतर स्वामींची सेवा करून घेतली, वाचन झालं आणि त्यानंतर आता मुख्य पूजेला म्हणजे देवी आईच्या पूजेला आता सुरुवात होणार आहे. तर सुरुवात करण्यापूर्वी जी पण काही पूजेसाठी जी भांडी लागतात, समया लागतात, तर त्या सगळ्या मी तेव्हाच स्वच्छ करते. कारण कधी-कधी काय होतं ना, करून धुवून ठेवलं, पुसून ठेवलं तरी पण काळपणा येतो. तर मला तसं आवडत नाही. पूजेला सगळ्या गोष्टी अशा लखलखीत पाहिजे असतात. आणि हे जे सगळं स्वच्छ करते ना, तर ते ॲक्लिन पावडर आहे. ACLIN. ॲक्लिन पावडर ही बाप्पा मोरया स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून मागवू शकता किंवा तुमच्या इथे कुठलं जनरल स्टोअर असेल, डीमार्ट असेल, तिथून तुम्ही मागवा. तर ही एक गोष्ट मी मागवली आहे नवीन. तर काय मागवलं आहे, तर ते म्हणजे की रांगोळीचे साचे मागवलेत. मला जितके नवीन काही साचे, नवीन-नवीन डिझाईन्स असतात ना, तर त्या चांगल्या वाटतात पूजामध्ये त्यांचा वापर करायला. तर हे जे रांगोळीचे साचे आहेत, हे संपदा ताईकडून मागवलेत. तिचा नंबर बघा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. तिच्याकडे लाकडी, असे हे प्लास्टिकचे किंवा बऱ्याच पूजेच्या रिलेटेड ज्या वस्तू आहेत ना, त्या तिच्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत. तर रांगोळीची साची तिच्याकडे खूप छान-छान आहेत. एक नंबर आहेत आणि नवीन-नवीन ज्या पण डिझाईन्स आहेत, तर त्या ती मला नेहमी दाखवत असते. मग त्यातल्या ज्या मला आवडतात, तर त्या मी या बघा या 4 डिझाईन्स मी त्यातून आता सध्या घेतल्या आहेत. तर बघू आता पूजेमध्ये कुठल्या वापरता येतील. जेवढं तुम्ही नवीन-नवीन काही वापरता ना, तर तेवढं तुमच्या पूजेमध्ये सुद्धा नाविन्य येतं. तर हे मागच्या गुरुवारचं डेकोरेशन तसंच ठेवलं होतं मी, काढलं नव्हतं आणि आता सगळं चेंज करते. तर ही जी प्रभावळ बनवली आहे, ही तुम्हाला म्हटलं की 2 in 1 आहे. तुम्हाला दाखवली आहे की कशाप्रकारे मी ही बनवली आहे. तर ही जी स्ट्रिप लाईट लावली आहे ना, त्याचं मी डायरेक्शन चेंज करते. कारण त्याला जी वायर लावली आहे, ती थोडीशी छोटी आहे आणि त्याच्यामुळे मग ती पुरणार नाही, समजा ऑपोजिट साईडने गेली तर. पण या स्ट्रिपचं एक तुम्हाला गोष्ट सांगू, की ह्याचा जो इनबिल्ट ह्याला जो ग्लू असतो, तर तो तुम्ही सारखी जर पट्टी काढलीत ना, तर मग ते निघत राहते पट्टी. तो लूज होतो म्हणजे तेवढा चिटकत नाही व्यवस्थित. तर म्हणून जिथेही लावायचं असेल, तर एकदाच फिक्स लावा. सारखं जर आपण काढत राहणार किंवा तुम्हाला डबल टेपच्या साहाय्याने ते चिटकवावं लागेल. तर अशा प्रकारे माझी ही छान पूर्वतयारी थोडीफार झालेली आहे. आजचं माझ्या डोक्यात काहीच प्लॅन नव्हता, की मी आज काय वस्त्र नेसवणार आहे, कुठला मुखवटा लावणार आहे
डेकोरेशन पण असं वेगळं काही नाही याचं, जे आधीचं आहे तेच तेच सगळं मी वापरणार आहे. आणि आता आपलं छान उंबरठ्याचं जे लेपण आहे ते सुकलं आहे, तर म्हणून म्हटलं पहिले छान रांगोळी काढून घेऊ दरवाजामध्ये. बघा आपल्या पूजेची सुरुवात किंवा आपल्या घराची सुरुवात ही आपल्या उंबरठ्यापासूनच होते. जी पण एनर्जी असते, जी पॉवरफुल एनर्जी असतात, तर त्या सगळ्या आपल्या उंबरठ्यामधून, आपल्या दरवाजामधूनच आतमध्ये प्रवेश करत असतात. तर म्हणून सुंदर अशी रांगोळी काढायची, की ज्याने कोणीही जी व्यक्ती येईल ना, ती अगदी जी नेगेटिव्ह जरी ज्यांच्या डोक्यामध्ये थॉट असतील ना, तरी ते अगदी प्रसन्न होऊन जातील. त्यांच्या मनातली जी पण निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल. म्हणूनच आधीपासून सुद्धा रांगोळीचा वापर केला जातो. सुंदर, सुंदर अशा रांगोळ्या आपल्या दरवाजामध्ये काढल्या जातात. तर बघा पूजेसाठी मी किती सारं सामान काढलेलं आहे. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं माझं काहीच फिक्स नव्हतं, की मी काय नेसवू, काय घालू. तर मी जेवढं होतं तेवढं सगळं आणून ठेवलं आहे. आता ह्यातलं जे मला ऑन दी स्पॉट जे मला छान वाटेल, सुटेबल वाटेल, फक्त मुखवटा मी आणून चॉईस करून ठेवला आहे, की आज मला हा मुखवटा लावायचा आहे देवीचा. पण बाकी वस्त्र वगैरे सगळं जे आहे ते मी सगळं घेऊन आले तिकडे, दागिने, वस्त्र सगळं. आणि एका ताईंनी विचारलं होतं, की "ताई, जे आपण देवीला दागिने घालतो, तर ते स्वतः घालू शकतो का?" तुम्ही नक्कीच घालू शकता. फक्त लक्षात ठेवा, की जेव्हा आपला मासिक धर्म किंवा असं काय असेल, तर तेव्हा तुम्ही ते दागिने घालू नका. बाकी नक्कीच घालू शकता. पण शक्यतो झालंच, जमलंच, तर तुम्ही देवीचे दागिने वेगळेच ठेवा. जसं मी आता काही जे देवीचे दागिने आहेत, आता मोत्याचे आहेत, ते आपण वेगवेगळे नाही घेऊ शकत. मी एकच एकच घेतलेत. ते मी कधीतरी घालते. पण जे दुसरे सगळे दागिने जे रेग्युलर तुम्हाला दिसतात, तर ते मी देवीचे सेपरेटच ठेवलेत. ते मी वापरतच नाही. पहिले वापरायची, पण आता नाही वापरत मी. ते सेपरेटच ठेवलेत. तर जसं तुम्हाला शक्य होत असेल तसं तुम्ही करा. असं नाही आहे की आपण ते घालू शकत नाही. बघा प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा एक अंश आहे. म्हणून आपल्याला जसं परवडत असेल, जसं जमत असेल, तसं आपण देवीची जी सेवा आहे ना, ती करायची. तर बघा आज मी हा सुंदर असा देवीचा मुखवटा लावणार आहे. इतकंच तेजपुंज आणि इतकं सुंदर असं देवीचं रूप आहे ना, खूप छान वाटत होतं. आणि बघा किती सुंदर वाटतंय त्या वस्त्रावरती जेव्हा मुखवटा चढतो ना, या मुखवट्यामध्येच खूप जादू आहे तुम्हाला सांगते, की खरंच आहे. म्हणजे इतर तुम्ही मार्केटमध्ये बघा मुखवटे. आता हे सगळे मुखवटे ना मार्केटमध्ये पण आलेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते, की बाप्पा मोरया स्टोअरमधूनच सगळीकडे ते डिस्ट्रिब्यूट होत आहेत. जे पण छोटे-छोटे होलसेलर आहेत, रिटेलर आहेत, ते सगळे त्यांच्याकडून हे मुखवटे वगैरे वस्त्र घेऊन जात आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे ह्या गोष्टी दिसतील. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, की ते दादा मोनोपोली करू शकतात. म्हणजे स्वतःपुरतंच ठेवू शकतात. पण त्यांनी तसं नाही केलं. हे जे सगळे मुखवटे आहेत ना, हे त्यांनी स्पेशल आर्टिस्टकडून बनवून घेतलेत. तरीसुद्धा अगदी जो रस्त्यावरती विकणारा माणूस आहे ना, त्यालासुद्धा त्यांनी आनंदाने ते सगळे मुखवटे दिलेत. आणि यातूनच समोरच्या व्यक्तीच्या मनाचा मोठेपणा हा दिसून येतो. कारण नेहमी ते मला म्हणतात, की "ताई सगळ्यांना कमवू द्या, सगळ्यांना पैसे मिळू द्या, सगळ्यांचं पोट भरू द्या." तर मला त्यांचा जो विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती खरंच खूप आवडते. आजपर्यंत मी बऱ्याच लोकांचे म्हणजे वस्तूंचे प्रमोशन वगैरे केले. पण अशी व्यक्ती मला म्हणजे स्वामींच्याच कृपेने मी तुम्हाला सांगते, की खरंच स्वामींच्याच कृपेने अशी व्यक्ती भेटली आहे, की म्हणजे ते जेवढं करतायत ना, म्हणजे फक्त बिझनेस म्हणून करत नाही आहेत, तर लोकांचा विचार ते जास्त करतायत. आणि म्हणूनच ते बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते. कारण त्यामधून खूप साऱ्या लोकांना त्यांच्या थ्रू का होईना म्हणजे बिझनेस मिळतोय, त्यांचं पोटपाणी चालतंय, त्यांचं घर चालतंय. आणि ही खरंच म्हणजे जसं आपण एखाद्या ठिकाणी अन्नदान किंवा कुठल्याही प्रकारचं दान आपण जेव्हा करतो ना,
तेवढंच पुण्य तुम्हाला ह्याच्यामधून सुद्धा मिळणार आहे. तर म्हणून बघा देवी आई आपली किती छान तयार झाली आणि हे जे सगळे दागिने घातलेत ना देवीला, तर हे पण मी बाप्पा मोरया स्टोअरमधूनच सगळे मागवलेले आहेत. दादांकडे ज्वेलरीचं पण खूप छान असं कलेक्शन आहे. तर तुम्ही नक्की ते पण बघा. आणि आईचं स्वरूप तर काय सांगू. एक एक वस्तू म्हणजे एक गोष्ट जशी चढते आहे ना, तर तसा तो रंगसुद्धा चढतोय आणि इतकं सुंदर म्हणजे मला इतका आनंद होतो ना ही गोष्ट करताना, की काय बेस्टेस्ट बेस्ट मी काय देऊ आणि काय लावू देवीला, काय घालू असं माझं होतं. आणि पण नंतर तुम्हाला सांगते, की जेव्हा शेवटी जेव्हा देवीचा पूर्ण शृंगार होतो ना, तर अगदी तो अप्रतिम असा होतो शृंगार. म्हणजे तिचीच इच्छा असते. जसं आपल्याला बघा कोणी एखादी म्हणजे मेहंदी साधी काढून दिली किंवा साधीशी जरी तयारी करून दिली, तरी आपण किती खुश होतो. तर तसंच देवीचं सुद्धा आहे. देवींना सुद्धा शृंगार खूप आवडतो. तर म्हणून देवींसाठी मी तुम्हाला म्हणेन, की खरंच मनापासून तुम्ही जर देवींचा शृंगार केलात, त्यांची अशा प्रकारे सेवा केलीत, तर देवी आईची म्हणजे म्हणतात ना, की जी कृपा आहे ना, ती नेहमी आपल्यावरती कायम राहते. आणि ही वेणी जी तुम्हाला दिसते ना, तर ही मिस्टरांनी अशीच म्हणजे आणली होती, की चला घातली हिने तर घालेल देवीला म्हणून आणली होती. आणि बघा ती म्हणजे अगदी प्लॅन केल्यासारखी ती वेणी त्या वस्त्राला छान अशी शोभेशी अशी झाली वेणी. आणि सरपेच चढलेला आहे मुकुटावरती आणि आपली देवी आई खूप, 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 खूप सुंदर आणि खूपच छान दिसते. तर अशी आपली तिसऱ्या गुरुवारची मार्गशीर्ष महालक्ष्मी आईची पूजा खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी जेव्हा पूजा मांडून झाली ना, त्यानंतर मग आईसोबत मी थोडंसं बोलली, की "इतकी सुंदर दिसतेस, आज खूप छान दिसतेस. अगदी नवीन नवरी जशी दिसते ना, तशी दिसते देवी आई. खूप छान. माझीच नजर नको लागायला." म्हणजे अतिशयोक्ती नाही करत आहे मी, पण खरंच सांगते, की माहीत नाही तुम्हाला मोबाईलमधून किंवा कॅमेऱ्यामधून कसं दिसत असेल, पण मला जे समोर दिसतंय ना, ते भाव खूप, खूप, खूप वेगळे आहेत, खूप वेगळे आहेत. आणि आज खूप लवकर फटाफट तयारी करून घेतली आईने, नाहीतर खूप काही ना काही प्रॉब्लेम असतातच असतात. अ, खूप वेळ लागतो कधी-कधी पूजा मांडताना. तर म्हणून मी आज सिंपलच तयारी केली. कारण तयारी करून ना माझ्याच्याने एवढ्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आता बऱ्याच ताई म्हणत असतील, की "ताई असं कर, तसं कर, हे घाल, ते घाल." पण मला स्वतःला काही घालत बसण्यापेक्षा तिथे संपूर्ण जे फोकस आहे ना, जे संपूर्ण म्हणजे लक्ष केंद्रित आहे ना, ते तिथेच करायला जास्त आवडतं आणि तेव्हाच ते तेवढं छान म्हणजे निघून येतं किंवा तेवढं छान वाटतं. तर आई खूप सुंदर हसते, अगदी गोड हसते मस्त. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे मला फोटोज पाठवताय, Instagramवर पाठवताय, Gmailवर पाठवताय.
पण ठेवण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे पाठवण्याचा, तो मागच्या वेळी मी खूप प्रचंड फेस केला. मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं, की फोटोज पाठवा. मी कम्युनिटीला ठेवेन किंवा Instaला वगैरे ठेवेन, स्टोरीला वगैरे ठेवेन. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, प्रत्येकाचे 4-4 गुरुवारचे फोटोज असतात. म्हणजे जसे-जसे गुरुवार होतात, तसे-तसे फोटोज येतात आणि प्रत्येकाचे डाउनलोड करा. मग कधी रिपिटेशन होतं, समजत नाही की ह्याचा झालेला आहे किंवा नाही. असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. मग कोणाचा ठेवला गेला नाही, मग त्यांना परत राग येतो. तर आणि खरंच एवढा वेळ मिळत नाही की एवढं सगळ्यांचे फोटोज घ्या, त्यानंतर ते सगळे ठेवा. तर म्हणून त्या गोष्टी होत नाहीत. पण मी रिप्लाय नक्की करते तुम्हाला. तुम्ही जेही मला फोटोज वगैरे पाठवता ना, खूप सुंदर पूजा मांडता आणि माझं नेहमी म्हणणं असतं, की दुसऱ्याला कोणाला दाखवण्यापेक्षा मला काय फरक पडतोय, की मला काय भाव दिसतायत ती पूजा मांडल्यानंतर. माझ्या घरामध्ये काय वातावरण निर्मिती होते, माझ्या घरामध्ये काय भाव येतात ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, पूजा अशी छान मांडल्यानंतर तुमच्या घरात काय अनुभव येतात, हे पण तुम्ही मला नक्की त्याच्यासोबत शेअर करा. मला ते नक्की आवडेल. कारण जेवढं मी सांगते तुम्हाला अगदी म्हणजे आता हे जे 2-3 वर्ष आहेत, हा जो अनुभव मला येतोय, त्यातून मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते, की जितकं तुम्ही मनापासून देवाचा शृंगार कराल ना, बस तितकं देवाला तेच खूप आवडतं, की तुम्ही कुठलीही गोष्ट करा ना, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही शृंगार करा, तुम्ही दुसरं काहीतरी काम करा, पण तुम्ही ते जितकं मनापासून लक्ष केंद्रित करून पूर्ण 100% देऊन जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा त्यामध्ये जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ती नक्कीच येते आणि मला ती देवीच्या चेहऱ्यावरती अगदी क्लिअरली दिसतेय. खूप सुंदर असं गोड असं हास्य देवीच्या मुखावरती दिसतंय आणि खूप भरून वाटतं, खूप छान वाटतं. म्हणजे काय फीलिंग्स आहेत त्या मी बोलता सुद्धा येणार नाही, इतकं छान वाटतंय. तर खूप छान झाली आहे आजची देवी आईची पूजा त्यांनी खूप छान करून घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या इतक्या सुंदर आणि इतक्या छान कमेंट्स असतात. इतके चांगले तुम्ही मला आशीर्वाद देता. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी यावेळेला जे मी बाप्पा मोरया स्टोअरमधून ज्या गोष्टी दाखवल्या होत्या, वस्त्र म्हणा, मुखवटे म्हणा, त्याला खूप छान प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात आणि दादांचा पण नेहमी आणि माझा पण नेहमी हाच प्रयत्न असणार आहे, की चांगल्यात चांगली क्वालिटी आणि तुमच्या म्हणजे रिझनेबल प्राईजमध्ये तुम्हाला बेस्ट सर्व्हिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाव्यात हीच देवीकडे प्रार्थना, देवी आईकडे प्रार्थना आणि त्यामुळे तुमच्या पूजासुद्धा खूप छान व्हाव्यात. तर आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती, की बाप्पा मोरया स्टोअरमधून जर तुम्हाला काही मागवायचं असेल आणि फोन बघा कधी-कधी कोणी-कोणी अगदी 12 वाजतासुद्धा फोन करतं, तर तिथे पण जे लोकं काम करतात, तर ते पण म्हणजे माणसंच आहेत, मशीन नाही आहे तिथे काम करण्यासाठी. तर त्याच्यामुळे त्यावेळेला ते लोकं फोन उचलू शकत नाहीत. तर म्हणून फोन समजा लागला नाही, तर त्यांची ऑनलाईन साईट अवेलेबल झालेली आहे. तर ऑनलाईन साईटवर जाऊन तुम्ही या सगळ्या वस्तू परचेस करू शकता. तर त्यांची जी वेबसाईट आहे तिचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. इथे सुद्धा येत असतील. तर तिथे जाऊन तुम्ही अगदी इझिली मस्त परचेस करू शकता आणि 100% गॅरंटी आहे, की जे पण तुम्ही पे करणार आहात, परचेस करणार आहात, ती वस्तू तुम्हाला घरपोच मिळेलच. तर याची गॅरंटी आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं, की ऑनलाईन घेतलं तर मिळेल की नाही वगैरे. अशा भीतीने सुद्धा काही जण घेत नाहीत. तर तुम्हाला नक्की मिळेल ह्याची शाश्वती आहे. आणि महालक्ष्मी आईकडे, देवी आईकडे हीच प्रार्थना, की सगळ्यांच्या पूजा खूप छान हो, सगळ्यांना खूप छान ठेव, सुखी ठेव, सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सर्वांचं कल्याण कर. आणि पुढचा जो गुरुवार येणार आहे, तो आपला शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्षचा आणि बऱ्याच ताईंना प्रश्न होता, की ताई मध्ये समजा पिरियड्स आले किंवा काय झालं, तर मग कसं करायचं? शेवटचा गुरुवार मग पुढच्या गुरुवारी त्याच्या करायचा का? तर त्याचे सगळ्याचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला किंवा उत्तरं मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. प्लस आणखीन पण एक गोष्ट सांगते, की पुस्तकामध्ये स्वतः दिलेलं आहे, की शक्यतो म्हणजे कराच तुम्ही, की जो मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार असतो ना, त्याच गुरुवारी त्याचं उद्यापन केलं गेलं पाहिजे. असं पुस्तकातही म्हणजे जे आपण पोथी वाचतो ना, त्या पोथीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित वाचा. तर तुमच्या सगळ्यांचं सुद्धा उद्यापन पण खूप छान हो, हीच देवी आईकडे प्रार्थना. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक नक्की करा
आणि कमेंटच्या बाजूला एक हाईप म्हणून ऑप्शन असतं. तिथे जर तुम्ही पॉईंट्स क्लिक केले तर आपला हा व्हिडिओ आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, आणखीन जास्त लोकांपर्यंत आपली जी पूजा आहे ती पोहोचणार आहे. आणि मला खूप आनंद होतो की अगदी जी यंग मुलं आहेत, म्हणजे जी आपली नवीन पिढी आहे ना, ज्यांना आपण सध्या जेनझीज म्हणतो, ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करतायत. कारण ह्या सगळ्या गोष्टी ते घेतायत. त्यांचे छान छान मला कमेंट्स येतायत, रिप्लाय येतायत. तर त्यामुळे खूप भारी वाटतंय की जे पण काम होतंय ना, म्हणजे जी पण पूजा होते ना, त्यातून खूप छान रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. असं सगळ्यांनी छान चांगल्या विचारांमध्ये राहा, पॉझिटिव्ह विचारांमध्ये राहा आणि तुमचं आयुष्यसुद्धा पॉझिटिव्हिटीने आणि चांगल्या गोष्टीने, चांगल्या ऊर्जेने भरो, हीच देवी आईकडे प्रार्थना. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.